T20 वर्ल्ड कप जिंकून कालच टीम इंडिया भारतात परत आली होती आणि त्यांचं जंगी स्वागत झालं, रोड शो झाला, त्यानंतर स्टेडियम मध्ये स्वागताचा कार्यक्रम झाला, पूर्ण स्टेडियम खचाखच भरून गेलं होतं आणि तिथं बक्षीस वितरणाचा पण कार्यक्रम झाला आणि जवळपास प्रत्येक प्लेअरनं आपलं मनोगत बी मांडलं किंवा छोटीशी मुलाखत पण दिली आणि अशीच एक मुलाखत बुमराहनं पण दिली आणि बुमराहना जो प्रश्न विचारायला नाही पाहिजे होता तोच बुमराहला प्रश्न विचारला गेला. तो प्रश्न म्हणजे आता तुझं रिटायरमेंटचं मत काय आहे किंवा तुला रिटायर कधी व्हायचं आहे. आता आपल्याला पण माहित आहे की T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आपल्याला एवढी मोठी खुशी भेटली आहे, आनंद साजरा करत आहेत आपण, जल्लोष साजरा करत आहेत आणि सोबतच हेड कोच असणारे राहुल द्रविड रिटायर होणार होते किंवा ते फिक्सच होतं, परंतु धक्काच कुणाकडून बसला, रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून. यांनी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर अचानकपणे रिटायरमेंट जाहीर केली. आता अशातच कोण कोण रिटायर होतं यामुळे बऱ्याच जण टेन्शन मध्ये आलेले आहेत, कारण रोहित शर्मा विराट कोहली रिटायर झाल्यानंतर 2 दिवसानंतर लगेच जडेजानं पण रिटायरमेंट डिक्लेअर केली. म्हणजे जे फेमस प्लेअर आहेत किंवा ज्यांच्यामुळे टीम इंडियाची ओळख आहे असे प्लेअर रिटायर होत आहेत आणि आता एकंदरीत बघायला गेलं तर पूर्ण नवीन टीम उरणार आहे. नवीन टीम मध्ये कसं जास्त फेवरेट प्लेअर नसतात किंवा फॅन्स पण त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा मॅच जास्त बघत नाहीत आणि त्यांची एक फेस व्हॅल्यू किंवा फॅन बेस नसतो, म्हणून जे काही सिनियर प्लेअर आहेत त्यातले काही जे फेमस आहेत त्यांना नेहमीच राहायला पाहिजे. आता विराट कोहली आणि रोहित शर्माच गेले ते तर फेमसच होते, त्यानंतर आता कुठेतरी हळूहळू नाव बनायला लागलेत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि त्यातच बुमराहला विचारण्यात आलं की तुझी रिटायरमेंट कधी आहे किंवा रिटायरमेंटचा काय प्लॅन आहे. एक तर आता असं झालं की रिटायरमेंट कोणीच घेऊ नये कमीत कमी एखाद्या वर्षासाठी तरी, कारण रोहित शर्मा, जडेजा आणि विराट कोहली गेल्यानंतर सध्या तरी असं वाटतंय 1 वर्षापर्यंत आता रिटायरमेंट कोणीच नाही घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा सगळेजण आनंद साजरा करत होते आणि तेव्हा बुमराहला हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अनेक जण स्तब्ध झाले होते की आता बुमराह यावर काय म्हणतो. कदाचित आता फॉर्म मध्ये येऊन बुमराहनं पण रिटायरमेंट घेऊ नये म्हणजे झालं असं बऱ्याच जणांची मानसिकता झाली होती, परंतु बुमराहनं जे त्याचं उत्तर दिलं ते ऐकून बरेच जण खुश झालेले आहेत आणि बुमराहनं एक प्रकारे त्याचा प्लॅनच सांगितला. बुमराहनं रिटायरमेंट बद्दल बोलताना सांगितलं की अजून तर ही तर माझ्या करिअरची सुरुवात आहे, जे हायेस्ट येणं बाकी आहे, जे पीक येणं बाकी आहे ते तर बाकीच आहे. यानंतर मला ODI वर्ल्ड कप जिंकायचं आहे, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची आहे आणि सगळ्यात महत्वाची टेस्ट चॅम्पियनशिप सुद्धा जिंकायची आहे असं बुमराहनं सांगितलं. आणि हे ऐकून अनेक भारतीय किंवा बुमराहचे फॅन्स सगळे खुश झालेले आहेत, कारण एक प्रकारे त्यानं रिटायरमेंट आत्ताच आपण घेणार नाहीत किंवा माझं तसं काही प्लॅन बी नाही हे पण सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स बघून त्यानं काय म्हटलं की ही माझी सुरुवात आहे, म्हणजे त्याचं बेस्ट येणं तर अजून बाकीच आहे. या त्याच्या वक्तव्यावरून बरेच जण खुश झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं त्यानं जे बोललं की माझं जे स्वप्न किंवा माझं जे ध्येय आहे टेस्ट चॅम्पियनशिप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ODI वर्ल्ड कप जिंकणं हे आहे. म्हणजेच सध्या तरी ज्या आपण रिटायरमेंट बघितल्या त्यांच्यानुसार टेन्शन येत होतं, परंतु घाबरण्यासारखं काहीच कारण नाही. बुमराह अजून बरेच दिवस खेळणार आहे आणि होऊ शकतं की आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुमराहचं सुद्धा T20 इंटरनॅशनल मध्ये कॅप्टनसाठी नाव चर्चेत आहे. आता T20 इंटरनॅशनलचा मेन टीमचा कॅप्टन कोण होतो हे बघणं खरंच गरजेचं आहे, कारण बुमराह, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या या तिघांपैकीच एक होणार आहे, परंतु जास्त चान्सेस ते हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव मध्ये जास्त कॉम्पिटिशन दिसत आहे, परंतु बुमराह पण कमी नाही. सगळ्यात महत्वाचं, गौरव कपूर इंटरव्ह्यू घेत होते तेव्हा विराट कोहलीला एक प्रश्न विचारण्यात आला की बुमराहला नॅशनल ट्रेजर म्हणून डिक्लेअर करायला पाहिजे का, म्हणजेच देशाचा खजिना म्हणून किंवा देशासाठी मौल्यवान आहे असं आपण डिक्लेअर करायला पाहिजे का. तर विराट कोहलीनं म्हणला 100% आपण करायला पाहिजे. बुमराह सारखा बॉलर हा जनरेशन मधून एकदा बनत असतो, म्हणजे 40-50 वर्षातून एकदाच येत असतो, ह्याच्यासारखा दुसरा बॉलर नाही. एक प्रकारे हा 8वा अजूबा आहे असं विराट कोहली म्हटलेलं आहे. तर यावरून तुम्ही समजू शकता की बुमराह किती फेमस झालेला आहे, किती प्रसिद्ध आहे. जगातील एकमेव असा बॉलर आहे जो मॅच पलटू शकतो आणि जेव्हा तो येतो बॅट्समॅन रन काढण्याच्या ऐवजी विकेट वाचवायला बघत असतो. ही बुमराहची दहशत आहे. तर बुमराह पण कॅप्टन होण्याच्या रेसमध्ये आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर ज्या रिटायरमेंट होत होते ते बघून टेन्शन आलं होतं, परंतु बुमराह तरी आता रिटायर होणार नाही हे ऐकून समाधान वाटलं.